नको. तू सांग का तुझं नाव काय आहे? ये तुझं नाव सांग काय आहे तर? सिया. चॉकलेट खाते का तू? चॉकलेट देऊ? कुठे आहे आपल्याजवळ चॉकलेट? चॉकलेट बी नाही काही नाही ना. माझ्यापाशी काही नाही, पैसे आहे थोडेसे. मी इथून बिस्किटचं पॅकेट आणू का त्याच्यासाठी? मी एक चॉकलेट आणतो. माझ्याजवळ आहे 10-20 रुपये. घेऊन ये. बिस्किट खाते? तू बिस्किट देऊ तुला? नाही नाही मम्मी मम्मी. आम्ही तुला मम्मीजवळ नेऊन देतो. बिस्किट खाऊन घे पहिले. नाही नाही रडू नको. तू रडणं बंद कर. नाही लडू नाही लडू. दिने हिनं कसे रडणं थांबवलंय. आता कसं करतं? बोला नंतर का? ती आई आहे म्हणता ना इथं. आई होती ह्या दुकानात. तिला मी पटकन बोलावून आणतो. आपल्याही बी वाट पाहत असन. मी पाहतो पटकन. खाते तू बिस्किट? खाते? नाही. आता ह्या दुकानात तर कोणीच नाही आहे. गेल्या का ह्या? कुठे गेल्या? आम्ही कुठे पाहिजे आता यायले? ते लहान पोरगी बी हरवले. आम्ही बी हरवू. काकाजी इथं त्या 2-3 बाया नव्हत्या आल्या का मगाशी? त्या तुम्हाला माहिती आहे का कुठे गेल्या? कोणत्या 2-3 बाया? इथं तर दररोजच गिऱ्हाईक किती आतापर्यंत किती बाया आल्या? हा आठवते का काकाजी? इथं 2-3 जणी होत्या. एकी जणीनं माळा घेतल्या. एका जणीनं हे नव्हतं घेतलं का देव मूर्तीनं माळ घेतो म्हणे. एक लठ्ठीची बाई बी होती. मग तुमच्यासोबत त्याने भाव घेऊ केलता. तुम्ही तेव्हा जेवून राहिले होते तेव्हा. हो मी जेवण करतो तेव्हा का? हो त्या बाया थांबल्या. पोरं नाही दिसत म्हणे. त्यांनी इकडे पाहिलं बी. तू होता का त्याच्यासोबत? हो मीच होतो. तेव्हा माहित नाही त्या बाया कुठे गेल्या? इकडे जाताना दिसल्या. सांगितलं नाही का काही? तू कुठे गेलता? इकडे येतात त्यांनी दिसल्या का? इकडे गजानन मार्गचा मठ इकडेच आहे ना? हो इकडेच आहे. ठीक आहे काकाजी. कुठं राहता तू? कोणत्या गावी राहता? तू हरवला का? नाही नाही हरवलं नाही. हे बी निष्काळजी राहते. पोरं सोडून देते. आता कुठं जाऊ मी? आता मठात जाऊ का ईशाजवळ जाऊ? ग्रीष्माजवळ? समजून नाही राहिलं. पहिले ग्रीष्माजवळच जातो. कोण रे दिन्या? कोण नाही आलं? कोणीच नाही तिथं. ते बी आपल्याला पाहिले म्हणे. त्या दुकानदाराला विचारलं तर ते इकडे गेले म्हणे. मला वाटतं त्या मठात गेल्या. ते आपल्याला पाहत असत. आता कसं करतं? इथं पद्यानं मोहिते होता. तो बी नाही आहे. सारे जण गायब आहे. आता पोरली घेऊन कुठे चालतं? तिची आई बी किती पाहून राहिली असन. दिन्या ते पद्मा काकू आहे का? हो पद्माच काकू आहे. पटकन काकूला बोला नाही इकडे. जाऊ का? हो विचारता का? जा पटकन. हे पहा काकू, ही पोरगी इथं ना खूप वेळची रडून राहिली होती. मग आम्ही गेले बिस्किट आणून दिलं पण खाल्लंच नाही तिनं. आता कशी तरी शांत झाली आहे. तर तुम्ही होत्या का तिथं? त्या आईनं माळा घ्यायला उभ्या होत्या. तिथं माझी आई बी नाही आता. हो तू येई होती. त्या गेल्या तिकडे. तुम्हाला खूप आहे तर तुम्ही म्हणे तुम्हाला मठ माहिती आहे म्हणे. तर येईन म्हणे ते बरोबर. तुम्हाला राहिले माहीत नाही बाजारात. मी इकडे एकटीच फिरून राहिली होती. हो आता कसं करायचं? काकू तुम्हाला पाहून आणखी मम्मी करून राहिले. काकू तुमच्याजवळ राहून हसून राहिली. आपण इले तिथं हॉटेलसारखा लहानसा तिथं जाऊ. इले चहा पाणी पाजू. थोडंसं पाणी बिणी पाजू. तुझं खायला देतो मी. आता माझ्यावर राहून राहिली. मग आपण सोचू काय करायचं आहे म्हणून. हो काकू चला. मी कोणाला इथे विचारलं नाही का? आईचे आई बाबा कोणी होतं का म्हणून? कोणीच नाही सांगत काकू इथं कोणी. इले आपण थोडंसं खाऊ पिऊ घालू आणि मग विचारू. चला. मम्मी हो तुम्ही हिच्याजवळ बसा. हे तुम्हाला पाहूनच मम्मी जास्त करून राहिली आता. हो हाय मम्मी इथंच आहे. काय पाहिजे तुला खायला? बिस्किट खातं? काय खातं? काय पाहिजे? दूध. हो थांब देतो थांब. बिस्किट दूध. हो देतो. भाऊ थोडंसं दूध गरम करून दे. 1 कप दूध दे. तुम्ही 2 जण काय खाता? तुम्हाला लागली का भूक? नाही काकू आम्हाला नाही लागली. मी हिच्यासोबत फिरून राहिले. तुम्ही बी चहाने बिस्किट खाऊन घ्या. दूध बिस्किट. मी 2 कप दूध बोलावतो. नाही काकू आम्हाला नाही पाहिजे. आम्ही नाही खात. आता सांगा काय करू आपण या पोरीचं? आता हे दूध बिस्किट देईन पण त्याच्या बाद. ग्रीष्मा तू हिच्यासोबत का नाही चांगल्यानं बोल. बिस्किट दूध असं बाई करू चार. मी थोडीशी बाहेर पाहतो कोणी दिसते का. आणि ह्या पोरीचा फोटो बी मी मोबाईलमध्ये काढतो आणि दाखवतो असं कोणाला. काकू तुम्ही तसंच करा. काकू एक काम बी करून घ्या. तुमच्या फोनमधून मग आईला सांगून द्या फोन करून. ते बी खूप पाहत असन का हाय बा म्हणून आम्ही नाही तर असं झालं म्हणून सांगून द्या.
हो, मी सांगत नाही असं असं झालं म्हणून, आणखीन चिंता करून तू येई. एवढं सांगतो का हाय माझ्यासोबत आहे ग्रीष्माने देणे. हो तसं सांगून द्या. ग्रीष्मा, तो दूधवाला कोमट दूध करून देईन, तिले बरोबर बिस्किट ना दूध चार. मी पाहतो इकडे तिकडे कोणी दिसते का तर. काकू, मम्मी मम्मी, येतो मी, पटकन येतो, तू थांब. त्यासाठी दूध आणतो, थांब थांब. पाहिजो रे तिने. काय बरं ग्रीष्मा, काकू किती मदत करून राहिली. आपण सगळेजण आपल्या काकूले आणले नव्हतं सोबत, तरी पण काकू तर मदत करून राहिली ना. सुधारली नाही काकू, आपल्या घरचेच लोक तसे आहे. जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे, काही बी करू. ह्या पोरले विचारले, तिची आई भेटली पाहिजे, सिया नावायचं. सगळ्याला विचारलं, कोणीच सांगून नाही राहिलं. फोटो बी दाखवतो तरी. त्या काकूले सांगून पाहू का मी आता. हॅलो, बोल पद्मा, काय म्हणता. मी म्हणत होती दिन्या आणि ग्रीष्मा आहे माझ्यासोबत आहे, त्यासोबत काय करून राहिले ते. मग ते सांगतो काय करून राहिले माझ्यासोबत. तर मग तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ऐका चांगल्यानं. बोल, काय झालं, काय केलं तू ना. प्रत्येक वेळेस मीच काही नाही करत, ऐकून घ्या. मी इकडून चालली होती तर मी दिन्याला दिसली, तर दिन्या आणि ग्रीष्मा आले. एक लहान पोरगी रडून राहिली होती, तर ते दिन्या त्या पोरले समजावून राहिले होते. त्या पोरीची आई दिसून नाही राहिली. मग मी गेली तर ते पोरगी खूप रडे मला पाहून. आणखी खूप गर्दी होती त्या रस्त्यानं. इकडे तिकडे पाहिलं, फोन मोबाईलमध्ये फोटो बी दाखवले लोकायला याचा काढून, कोणीच काही सांगून नाही राहिलं. तर मी मग त्या पोरीला घेऊन एक हे आहे ते चहाची टपरी, तिथं बसली. त्या पोरीला घेऊन दूध बिस्किट घेतलं. ते ग्रीष्मा ते चारून राहिले. मी म्हणलं तोपर्यंत अंगीन इकडे फोटो कुठं दाखवते त्या पोरीचा, तर कोणीच सांगून नाही राहिलं. तर म्हणून म्हणते ते मी तुम्हाला का तुम्ही येता का इथं, काय करू बा मी सांगा. माय बाई हो का. अरे बापा बापा, कोणाची पोरगी असन काय असन. तू कुठं आहे. काय सांगू, मला रस्ता माहिती नाही, पण आपण जिथून घेतलं होतं की नाही, तुम्ही ते भांडे घेताना होते तिथून मग मी पुढं पुढं आलती. थांबाय मी विचारतो इथं काही लिहून आहे का तर. हां, इथं दुकान आहे याचं, रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी पूजा भंडार. हो माहीत आहे, आम्ही मगाशी गेलतो ना तिथं. थांबू का इथंच, तुम्ही येता का. ते पोरं कुठे ठेवले मग पुन्हा. इथे इथंच आहे, पण तुम्ही या ना मग तुम्हाला घेऊन चालतो मी तिथं. हो हो येतो मी. असं करू का, मी फोटो बी तुमचा ना या पोरीचा तुम्हाला व्हॉट्सअपच्या याच्यावर पाठवून देतो, तर तुम्ही बी विचारत येऊन जा. हो पाठव पाठव. हो, कोणी दिसन रस्त्याला मला शोधणेवाले ते अनाऊन्समेंटवाले त्यालाही सांगतो आम्ही. ठीक आहे, या लवकर. इकडूनच या, येईन ह्या त्या रस्त्यापाशी उभी राहतो मी. खाल्लं का रे ना काही. दोनच बिस्किट खाल्ले काकू, तुम्ही गेल्यावर आणखी रडायला लागली तिथे. मग आम्ही काय करू समजे नाही. मग तुम्ही आमच्यापाशी दिला होता ना नंबर या, तर तुमच्या फोनवरच आम्ही ह्या काकापासून फोन केला, म्हणून तुम्हाला आम्ही बोलावलं. माझी आई आली नाही का अजून. रडून राहिले असं, मी त्याला तिथे बोलावलं, तुम्ही मला बोलावलं. हे रडून राहिली म्हणून मी आणखीन आली. येईन त्या फोनवर करण ना मला सांगतो द्यायले मग बरोबर मी इथचा ॲड्रेस. हे वय का हे पोरगी. हो काकू हेच वय. मी राहिली म्हणजे बरं राहते, नाही तर खूप रडे म्हणते, म्हणून मी तुम्हाला तिथं बोलावलं. तर दिन्या म्हणे खूप रडे, म्हणून मी आणखीन आली. चांगलं झालं आली ना, ते पोरगी रडू रडू येऊन गेली असती. दिसले का कोणी मग, तुम्ही कोणाला विचारलं. हो विचारलं ना मी, ते अनाऊन्समेंटवाले होते त्याच्याजवळ मी फोटो बी दिला आणि त्याला सांगितलं इथं आहे मी आहे म्हणून, ते बी सांगितलं. बरं झालं पद्मा तू यायला दिसून गेली, नाही त्या दोघांना काय केलं असतं. याच्याजवळ होता म्हणा नंबर पाठांतर, मग तरी एवढं यायला सुचलं नसतं. त्याच्यात काय आहे काकू, एवढं तर दिसलं तर मी करीनच ना, मी एवढी बी वाईट नाही आहे. आई पद्मा काकूला पाहूनच चुपचाप राहिली, हे मम्मी मम्मी करून राहिली होती, तर आमच्याजवळ बी रडे. काकून मग दूध बिस्किटचा देऊन दिला सारायला लावलं. काकू पाहायला गेली मग तुम्हाला आणखी इकडे तिकडे फोन घेऊन, म्हणून काकूची आहे ना हे शांत आहे. काही राव पद्मावहिनी, तुम्ही आज तर मा नजरेत हिरोईन झाल्या. एवढी मदत केली तुम्ही लहान लेकराची, बाकीचं काही सोडा. तुम्ही समजता तेवढी काही मी एवढी कठोर मनाची नाही आहे. लहानसे लेकरू पाहून मी पाहीन नाही का इकडे तिकडे, म्हणून मी पाहूनच राहिली. काय मी भुलली का, तुम्ही माई वेळेस कमी मदत केली का. मग पोरीचे बी असेच हाल झाले असेल ना काकू. मग आता कसं करता, हे जर आली नाही हिचं कोणी, तर आपण काय करू, कुठं नेऊ या पोरीले. आता एवढा वेळ शांत आहे, आणखीन दिले लहर आली का रडू रडू सुटते.
नाही कर ना ते अनाऊन्समेंटवाले सारीकडे पोंगे फिरवून राहिले ना, तर भेटानच कोण नाही कोणी.